मन मंदिरा गजर भक्तीचा. महाबली हनुमान की जय. मग 10 तोंड्याची पोरी मारून जय. हा, शेपटाला धरून एवढे मारले तरी जय. ते म्हणले बाबा महाराज मारुतराय म्हणले तुला कळत नाही का, मी माझ्या करता मारले नाहीत, रामा गड्या कारणे रे, माझ्या करता नाही. चला अजून समजून सांगण्याकरता दृष्टांत. तुम्ही एरवी जर बंदूक चालवली तर अटक होईल, पण ड्युटीवर असताना जर फौजदारांनी बंदूक चालवली तर त्याला कोणी अटक करत नाही, कारण इट्स बाय ऑर्डर ऑफ द गव्हर्नमेंट. तो चालवत नाही, हुकम. म्हणून बघा ते वॉकी टॉकी असतात की नाही, साहेब क्राऊड अनावर झाला आहे, हवेत गोळीबार करा, पायावर करा. अहो नाही, 4 मुडदे पडले, शूट ॲट साईट. म्हणजे बंदूक जवळ असून सुद्धा वापरायची परवानगी नाही. वरून आरड आली की खाड 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 खाड. कळलं का? मग 50 माणूस त्या गोळीबारात जरी मेलं तरी विधानसभेमध्ये होम मिनिस्टरला त्याची पूर्तता करण्याची पाळी होते, त्याच्यावर बाधा काही येत नाही, मारून सुटला. कळलं का? हां, तेच ड्युटी नसताना मारू दे कुत्र. म्हणजे माणूस सोडून द्या, माणूस सोडून द्या. सध्या जनावरांना मारू नये असा कायदा आहे, माणसांना मारू नये असं नव्हे. माणसांना खाणारा वाघ जतन करावा, माणसांना खाणारा सिंह जतन करावा, त्याच्याकरता केवढे कायदे आहेत. हो, हरणाला चांगला आहे, ते योग्य आहे, पण माणसाकडे थोडंसं लक्ष दिलं तर जास्ती पडेल. बरं असे काय, जाऊ दे आता, जास्ती वाकडं बोलत नाही मी, चांगलं चाललंय आपलं, कशाला फाटा फोडा. हां, म्हणून या ठिकाणी म्हणाले कर्माचा हेतू कर्म करून सुद्धा, माणसं मारून सुद्धा त्याच्याकडे कर्तेपणा नाही आहे. घरी आली बायको, म्हणली अहो काय तुम्ही, मी काय करणार, म्हणले माझ्या हातात काही नाही आहे. आमचा मुख्य साहेब बरोबर होता, त्यांनी सांगितलं वरून ऑर्डर आली फायर, म्हणजे मी फायर केलं नाही, त्यांनी फायर केलं. कळलं का? करता देव हाचे निर्धार. मी काही करणे का न करणे हे आघवे तोच जाणे, विश्व चळत असे येणे परमात्मेनी. उन्याचे उन्यापुर्याचे काही उरोने द्या पुलिया ठाई. त्याचं चांगलं काय वाईट काय ते सरकारी वकील बघून घेतील. गोळीबार झाला तर योग्य का अयोग्य बघून घेतील. विधानसभेमध्ये काय उत्तर, आमचा त्याच्याशी काही संबंध. तसंच मूळ स्वरूपाच्या ठिकाणी ज्ञानसुद्धा शून्य होतं. जाण्याला गेल्यानंतर जाणणं पण संपतं. ऐसेची होत असे अंगे उपास्ये, येथे करणी सरोनी गेली. ज्ञाने ज्ञानदशा सांडली, अंगे अंग लाधली आत्मोपास्ती. ज्ञानाने आपली ज्ञानदशा सांडून टाकली, शिल्लकच राहिलं नाही. अगदी व्यवहारातला दृष्टांत देतो सहज, ते पुष्कळ येतात मला इथे बसल्यावर, एरवी नसतात. किती मोठा हायकोर्ट जज असू दे, ते हायकोर्ट जजची किंवा सुप्रीम कोर्टच्या जजची मिजाज काही निराळीच असते बरं का. हो, म्हणजे कोणी मंत्रीसुद्धा त्यांच्या पुढे बॉक्समध्ये उभा राहतो, ते आल्यानंतर सगळे उठून उभे राहतात. मिजाज काही मजेशीर असतं. आणि घरी आला जाताना सुद्धा सगळं सलाम, ती खुर्ची मागे ओढायची, मग त्यांनी बसायचं, मग सगळे बसा म्हणायचे सगळे. म्हणजे त्याच्यापेक्षा जजापेक्षा हुशार असलेले वकीलसुद्धा बरं का, तो आल्यानंतर उठून उभे राहतात. बसा म्हटल्यानंतर साहेब बसले तुम्ही बसा, एवढा अधिकार. घरी आल्याबरोबर कपडे बिपडे काढून टाकतो. ते पोर येतं असं धरून खाली वाकून बसतं. बाबा घोला व्हा. माझं बोलणं कळलं का? जरा जाऊ द्या, माझ्या अनुभवातली गोष्ट सांगतो. एक हायकोर्ट जज माझ्याकडे येत होते, औरंगाबादला होते. त्यांची वडीलही माझे माळकरी होते, दिंडीतून होते, आणि त्यांनी मुंबईला बदली करून घेतली होती ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता. तेव्हा आम्ही त्यांच्याकडे गेलो. गेल्याबरोबर मग काय, पुरुष साधे सरळ असतात. तुम्ही एवढा उलटा अर्थ का काढता बरं? पॉजच मोठाच आहे, तो मोठा पॉज घेतला मी.
काय पुरुष आपले साधं सरळ असतात, बायकांनी ते सगळं हार वीर तयार ठेवतात, बुक्का बिक्का सगळा तयार ठेवतात. मग त्यांनी आले, वा महाराज आज पाय लागले, बार लागले, हार घातला. तुम्हाला काही कळतं का नाही? अहो तो बुक्का कशाला ठेवला, लावा ना महाराजांना. काय महाराज हिला त्यातलं सगळं आम्हाला माहितीच नाही. आता मी सोडतो काय म्हटलं, तुम्हाला कळत नाही म्हटल्यानंतर वकिलाला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करणार. आता याचं काय करता, करा ना कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. कोर्टाचा अपमान केला म्हणा ना. नाही म्हणले महाराज हेच आमचं कोर्ट आहे, हे निकाल देणार नाही तर आम्हाला निकालात काढतील. शब्द कळले का? हे निकाल देणार नाही तर आम्हाला निकालात बाहेर काढतील. माझं बोलणं कळलं का? तसं प्रेम जिथे आहे तिथे कर्मही नाही, ज्ञानही नाही, आहे ते अलौकिक उपासना आहे. अलौकिक उपासना आहे तिथे साधना शब्द नाही आहे, उपासना आहे. उपासना आहे. उपासना उप म्हणजे जवळ, त्याच्या जवळ बसून असनस्थ होऊन त्याच्याशी एकरूपता होणं नामे उपासना. बाई आपल्या मुलीला नटवते, मुलाला नटवतो, आपल्यालाच नटवतो, म्हणून त्याच्यामध्ये त्रास वाटत नाही. मी एक तुम्हाला दृष्टांत सांगू का? कळेल थोडक्यात. रोज आपले घरातले 10 माणसं जेवत असतात, पण बायका कधी थकलं म्हणत नाहीत, आवडीने वाढतात. पण 2 जर पाहुणे बाहेरचे आले, थकले बाई, थकले बाई. मी म्हटलं काय झालं थकायला? 10च्या चपात्या वाजतात, त्यात 2 अहो काय पण म्हणले पाहुणे येतात म्हणजे काय. माझं बोलणं कळलं का? आपलं जिथं आहे तिथं थकणं नाही, यत्किंचित साक्षीत्वाला तर थकणं आहे. जिथे प्रेम आहे तिथे थकणं नाही. बोलणं कळलं का? आईला मुलाचं ओझं झालं आणि ते मूल जर ओझं झालं असताना दुसऱ्याकडे गेलेलं तरी आवडत नाही तिला. आणि गेला नाही ना माझी अहो तर मला सोडून ना कुणाकडे, यांच्याकडे सुद्धा जात नाही. याच्यात फार आनंद असतो. जास्त आनंद कशात आहे? अहो यांच्याकडे सुद्धा जात नाही, ते ये म्हणतात तरी जात नाही, मला सोडतच नाही. वेळ येऊ दे. हा हे बघ, ज्या दिवशी बायको घरात येईल ना त्या दिवशी तुला सोड चिठ्ठीच आहे, ती काळजी कोण. असं मला काही जास्ती प्रवचन येत नाही, तुला आनंद लुटणं एवढंच माझं काम आहे. काय आनंद, तुम्ही आनंदात घरी जाता, मी आनंदात घरी जातो, याच्यापेक्षा काय? अहो काय ज्ञान, काय कुणाला कळलंय? ब्रह्म काय, माया काय, जगत मिथ्या म्हणतात बरं का. जगत मिथ्या म्हणतात, भात मात्र सत्य लागतो. काय आता मला सांगा, सगळंच मिथ्या म्हणल्यानंतर म्हणणं हे सुद्धा मिथ्याच आहे ना. कशाचं काय कशाचं काय? आपल्याला मी म्हणून या वादात पडतच नाही. आपला ज्ञानोबरायाचा चितविलास भोगावा, आनंद भोगावा. ज्ञानोबरायांनी आनंद भोगण्याकरता ग्रंथ लिहून ठेवला आहे. आणि म्हणून पुढे म्हणाले, हे कर्मची नव्हे कार्य, हे ज्ञानासे नव्हे ज्ञेय, प्रमाता प्रमेय येथे नाही, परा प्रमेय प्रमदा विलासिया. प्रमाता नाही, प्रमेय नाही, कर्म नाही, करता नाही, आपलंच आपण, आपलंच आपण, आपल्या करता आपल्या मुलाबाळांचं करतो. म्हणून त्या बाईला मोठा आनंद वाटतो. बघा घरात असताना तुम्हाला कितीतरी दृष्टांत, मी संसारिक असल्या कारणाने दृष्टांत भरपूर बरं का. बायका मुला घरात असली की नाही त्रासून जातात काही वेळेला. मग आई आम्ही जरा टूरवर जाऊ का? हां जा जा, मग मलाही सुटका होईल. आणि झाली आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर. नवरा म्हणला काय झालं? अहो काय हो, करमत नाही हो. मुलं असते ना म्हणजे कसं बरं असतं, पण काल शंक करत होतीस ना. अहो ते वरवरच असतं, पण आता गाडीत नीट बसले असतील का, चहा घेतला असेल का, कुठचा घेतला होता, धुणाऱ्याने कब्बशी धुतली असेल का. अगं जा ना मग त्याच्यावर धुवायला. नाही तुला कोणी हां कुठे खाल्ला असेल, कुठे बसला असेल, म्हणजे कळलं. समोर असताना आणि लांब गेला तर हां काय गंमत आहे इथे. म्हणून महाराज म्हणतात, अमृतानुभव मला असा सांगता येतो, तुम्ही म्हणाल असं सांगा तर येत नाही, आणि हा सांगितला तरच कळेल. अहो किती अवघड आहे, इतकं का सोपं आहे का?
हां बघा, हे कर्मची नव्हे कार्य. म्हणजे मुलं असताना कटकट वाढत होती, आता कार्य करायला मिळत नाही म्हणून वैतागली. हे बघ, मला माहिती आहे तुझा स्वभाव, म्हणूनच मी परवानगी देत नव्हतो, तर मला डाफरलंस. कधी कन्वर्टीचे पैसे सोडायची सवय नाही. तूच बोललीस ना मला. हां, मग मुलाने मी टूरला 1000 रुपये देऊन पाठवले, तू म्हणलीस म्हणूनच ना. आता का? अहो म्हणले ते गोष्ट निराळी, पण आता करमत नाही ना. हां, तसं देव म्हणतो निर्गुण निराकार आहे, मी ते म्हणायला बरं आहे, पण सगुण होऊन भक्त भेटल्याशिवाय मला तरी कुठे बरं वाटतं. मला तरी कुठे बोल. आलास या आकारा अमुचिया चाडा, तुका म्हणे बिडा भक्तांची. काय म्हणतायत, कशा करता? हरी वैकुंठाहुनी आला पुंडलिकाला गोनी, अद्यापि वरी भिवरातिरी वाळवंटी संत शोभा शोभा, हरी काहो विटे वरी उभा उभा, देव काहो विटे वरी उभा उभा. म्हणून महाराज म्हणतात, असा जो परमात्मा अगा जेणे ज्ञान सज्ञान, ते ज्ञानासी गम्य केवी जाण. अरे ज्ञानाच्या ठिकाणी ज्ञान आहे हेही कळत नाही, सुंदीसी ठाव लवण काढील केवी. मन मंदिरा गजर भक्तीचा.